दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे याला सुद्धा निर्दोष ठरवण्यात आलेला आहे आणि यानंतर हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया येते। असू असू थोडस हे मागं घेऊया का, मला बुवाऱ्याला जागा नाही। हा थोडस हे मागं घेतलं, हे थोडं मागे घेतलं। निकाल आता हाती आलाय, 3 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे, 2 जणांना शिक्षा ठोठावली आहे। कसं या निकालाकडे बघताय? न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती, आणि आज त्या प्रकरणामध्ये 2 जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे। एका पातळीवरती हा न्याय झालेला आहे। उरलेले जे 3 सुटलेले आहेत आरोपी, त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊ जाऊ। प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही, आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही पण निर्धारांनी चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं। आणि ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। 2 जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे। प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे, पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही, आणि जे बाकीचे सूत्रधार आहेत त्यांची सुटका झालेली आहे। त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ।